तर आपण काल ऑर्गॅनिक केमिस्ट्रीचं त्या ठिकाणी अल्किन हे सेक्शन त्या ठिकाणी बघितलं होतं आपण, ठीक आहे. आणि आपण टुडे वाय टू स्टार्ट द न्यू दॅट इज सेक्शन, म्हणजे नवीन ऑर्गॅनिक कंपाऊंड, त्याचं त्या ठिकाणी नाव मित्रा अल्काइन ट्रिपल बॉन्ड आला लक्षामध्ये. So let us see the triple bond here. The third number organic compound that is triple bonding compound. कार्बन कार्बन मध्ये कुठला बॉन्ड असेल तर बेटा ट्रिपल बॉन्ड असेल, ठीक आहे. आणि याचा जो फॉर्म्युला आहे तो आहे बेटा 2n-2 असा फॉर्म्युला आहे, ठीक आहे. कार्बन कार्बन मध्ये ट्रिपल बॉन्ड फॉर्म्युला जर मॅच झाला, CnH2n-2 शी फॉर्म्युला जर मॅच होतोय तर याचं उत्तर त्या ठिकाणी तुम्हाला मिळतंय कार्बन कार्बन ट्रिपल बॉन्ड. बॉन्डिंग शोधण्यासाठी फॉर्म्युलाचा वापर करायचा. आणि तुम्हाला मागे सांगितलं होतं फॉर्म्युल्यामध्ये N म्हणजे काय बेटा, नंबर ऑफ कार्बन ऍटम. जर एखाद्या कंपाऊंड मध्ये जर फक्त कार्बन आणि हायड्रोजन आहे, त्याच्यावरून तुम्हाला जर शोध लावायचा असेल की तो अल्केन आहे का अल्काइन आहे का अल्किन आहे, तर त्यांच्या फॉर्म्युल्यामध्ये किंमत टाकायची. N ची किंमत. N म्हणजे काय, नंबर ऑफ कार्बन ऍटम. बघा जर तुम्हाला समजून घ्या असं फॉर्म्युला दिलेला आहे, ठीक आहे. जर तुम्हाला असा फॉर्म्युला दिलेला आहे त्या ठिकाणी C3H6, ठीक आहे, C3H6 लक्ष देता. आता तुम्हाला असा फॉर्म्युला दिल्यानंतर तुम्हाला काय कळणार आहे की हा फॉर्म्युला कोणाचा आहे, तर म्हणजे कोणाचा, म्हणजे अल्केन आहे का अल्किन आहे का अल्काइन आहे. तर तुमच्याकडे 3 ऑप्शन आहे मित्रा, तुमच्याकडे 3 ऑप्शन आहे, म्हणजे 3 फॉर्म्युले तुमच्याकडे, बरोबर. तुमच्याकडे 3 फॉर्म्युले, या 3 फॉर्म्युल्यामध्ये किंमत टाकून बघायची, बरोबर आहे. 3 कार्बन आहे म्हणजे तुमच्याकडे एक फिक्स आहे, काय झालं, प्रॉप, एक फिक्स आहे डायरेक्टली. 3 कार्बन आहे म्हणजे प्रॉप तर आहेच तो, म्हणजे नेमका ANE आहे का ENE आहे का YNE आहे, बरोबर. बरं, मग आता याच्यामध्ये जर तुम्ही किंमत पुट केली या पहिल्या फॉर्म्युल्यामध्ये तर तुमचं उत्तर काय ते C3H 3 2 6 2 8. बरं, म्हणजे तो हा जो फॉर्म्युला आहे कोणाचा होता रे, सिंगल बॉन्ड वाल्याचा आहे, ANE चा फॉर्म्युला आहे हा. दुसरा नंबरचा फॉर्म्युला हा ENE चा आहे, मग त्याच्यात कार्बन कार्बन मध्ये डबल बॉन्ड असेल, हा सिंगल बॉन्ड वाला आहे. याच्यामध्ये किंमत टाक बरं N ची, म्हणजे N किती रे इकडे, किती N, तर 3 आहे, इथे 3 किंमत आहे बेटा N ची. मग C3 आणि H6 झालं काम. C3S म्हणजे हा फॉर्म्युला इकडे फिट बसतोय, आणि हा फॉर्म्युला कोणाचा आहे, ENE चा, म्हणजे या कंपाऊंडचं नाव झालं बेटा प्रॉपिन. समजलं का, याचं नाव आलं प्रॉपिन. तुम्हाला ही 3 फॉर्म्युले माहिती पाहिजे. जर फक्त कार्बन आणि फक्त हायड्रोजन असेल त्या कंपाऊंड मध्ये, मग तो अल्केन आहे का अल्किन आहे का YNE आहे हे तुम्हाला या फॉर्म्युल्यावरून कळणार आहे बेटा. म्हणून तुम्हाला फॉर्म्युला माहिती पाहिजे प्रत्येकाचा, कारण तुम्हाला समोर फॉर्म्युला दिलेला असतो आणि त्याच्यावरून तुम्हाला नाव, स्ट्रक्चर, या सर्व गोष्टी करता बेटा, ठीक आहे. चला असो, तर याच्यामध्ये आता आपल्याला बघायचंय ऑर्गॅनिक कंपाऊंडचं तिसरा ऑर्गॅनिक कंपाऊंड, दॅट इज युअर अल्काइन, म्हणजेच काय, कार्बन कार्बन ट्रिपल बॉन्ड. लक्ष द्या, झालं होतं काय काल आपलं, नाही ना, ऑनलाईन मध्ये कोण कोण होतं रे, हॅलो, नाही झालंय, नाही झालं होतं ना, हा नाही सर, थँक्यू. ठीक आहे, त्याच्यानंतर मग आपल्याला बघायचं याच्यामध्ये पहिला ऑर्गॅनिक कंपाऊंड CH ट्रिपल बॉन्ड CH, याचं जे कॉमन नेम आहे ते या ठिकाणी आपण, आणि IUPAC नेम, ठीक आहे. तर याचं पहिल्याचं कॉमन नेम आहे बेटा ऍसिटिलीन. याच्यामध्ये 2 कार्बन आहे आणि ट्रिपल बॉन्ड आहे. 2 कार्बन असताना इथ ट्रिपल बॉन्ड आहे म्हणून YNE, ठीक आहे. याचा जर फॉर्म्युला पाहिला तुम्ही, कंडेन्स, तर कार्बन 2 हायड्रोजन 2 आहे बघ त्याच्यामध्ये, ठीक आहे. दुसऱ्या नंबरचा केमिकल अल्काइन मध्ये CH3C ट्रिपल बॉन्ड CH, त्याच्यामध्ये बघा इकडे हा CH3 आहे म्हणजे हा मिथिल आहे,
आणि या ट्रिपल बॉन्ड येतं कायचं नाव आलं ऍसिटिलीन. याच्यामध्ये किती कार्बन आहे 1 2 3 कार्बन आहे. 3 कार्बन साठी आपण प्रिफिक्स रूट वर्ड वापरतो आपण प्रॉप. त्याच्यामध्ये ट्रिपल बॉन्ड आहे म्हणून आलं बेटा YNE. ठीक आहे. तुम्हाला मी नोट्स टाकलेल्या आहे त्या एका विद्यार्थ्याच्या, ते तुम्हाला तिकडे लिहायचे आहे. ठीक आहे. हा याच्यामध्ये 3 कार्बन आहे आणि 4 हायड्रोजन बेटा. ठीक आहे. 3 कार्बन आणि 4 हायड्रोजन असा हा मिथिल ऍसिटिलीन आहे बेटा किंवा प्रोपाइन आहे. नेक्स्ट थर्ड नंबर CH3 CH2 C ट्रिपल बॉन्ड CH. बघा याच्यामध्ये एका बाजूने किती बेटा हा ग्रुप आहे, हा पुराचा पुरा ग्रुप आहे आणि या ग्रुपचं नाव आहे बेटा इथिल आणि हे कार्बन कार्बन ट्रिपल बॉन्ड म्हणजे ऍसिटिलीन. तर याचं नाव आलं बेटा इथिल ऍसिटिलीन. ठीक आहे. नंबरिंग जर तुम्ही करून पाहिलं याच्यामध्ये तर 1 2 3 4 4 कार्बन आहे. 4 कार्बन त्या ठिकाणी असल्यावर 4 कार्बन आणि ट्रिपल बॉन्ड त्याचं नाव बेटा ब्युटाईन. ठीक आहे. तर अशा प्रकारे कार्बन कार्बन ट्रिपल बॉन्ड असेल तर तुम्हाला तिकडे ऍसिटिलीन वर्डचा वापर करायचा. याचा जो कंडेन्स फॉर्म्युला आहे तो कसा आहे रे, 4 कार्बन 3 2 5 आणि 6 हायड्रोजन. 4 कार्बन 6 हायड्रोजन, दॅट इज स्टँड्स फॉर ब्युटाईन. ओके. हा आलं का लक्षात तुमच्या सगळ्यांच्या बरोबर. हा आता हे तुमचं जे आपण बघतोय त्याच्यामध्ये अजून एक फॉर्म्युला बघू आपण. लक्ष द्या इकडे. CH3 त्याच्यानंतर C ट्रिपल बॉन्ड C सिंगल बॉन्ड CH3. तर याच्यामध्ये 2 मिथिल आहे बेटा, 2 मिथिल आले. डायमिथिल, हा डायमिथिल म्हणजे 2 मिथिल आणि याच्यामध्ये मध्ये आला ट्रिपल बॉन्ड ऍसिटिलीन. आता याला जर तुम्ही नंबरिंग करायचं म्हटलं तर इकडे नंबरिंग आपण असं करू बेटा, दोघी बाजूनं कॉमन अंतर झालं ट्रिपल बॉन्डचं. 1 2 3 4 किती कार्बन 4 कार्बन. 4 कार्बन आणि 2 नंबरच्या आणि 3 नंबरच्या कार्बनला डबल ट्रिपल बॉन्ड आहे. 2 महत्वाचे आपल्याला. सो 2 YNE आलं लक्षामध्ये 2 YNE. कारण लोवेस्ट नंबर रूल आहे इकडे. जो नंबर डबल बॉन्ड ट्रिपल बॉन्ड मधला आहे बेटा, जो कमी नंबर वाला आहे त्याचं तिकडे नावामध्ये वापर करायचा. तर याचं नाव ब्यूट 2 YNE पण आहे आणि 2 ब्युटाईन पण आहे फ्रेंड्स. ठीक आहे. त्यानंतर पुढचा ऑर्गेनिक कंपाऊंड CH3 CH2 C ट्रिपल बॉन्ड CCH3. आता बघा इकडे याच्यामध्ये बी 2 पार्ट आहे बेटा. हा मिथिल आहे आणि हा इथिल आहे. याचं नाव इथिल, याचं नाव मिथिल. अल्फाबेटचं मी तुम्हाला काल पण बोललो तो. इथिल पहिले येतो बेटा अल्फाबेटिकली म्हणून इथिल याचं इथिल म्हणजे याचं मिथिल. कार्बन कार्बन ट्रिपल बॉन्ड आला म्हणून ऍसिटिलीन. त्याच्यानंतर याच्यामध्ये 4 कार्बन आहे. याच्यामध्ये 4 कार्बन 4 आणि 5 आहे. नंबरिंग करताना ट्रिपल बॉन्डच्या साईडनं करायचं. ओके. नंबरिंग करताना ट्रिपल बॉन्ड साईडनं करायचं. 1 2 3 4 5. सो याच्यामध्ये 2 नंबरचा कार्बन हा लोवेस्ट आहे बेटा 2 आणि 3 मध्ये की नाही. हा 5 कार्बन आहे. 5 कार्बन पेंट आणि 2 नंबरच्या कार्बनला ट्रिपल बॉन्ड आहे YNE. ऑर मध्ये एक तर तुम्ही असं लिहा किंवा तुम्ही असं लिहिलं तरी चालेल. 2 पेंटाईन लिहा का पेंट 2 YNE लिहा, सेम टू सेम अर्थ आहे दोघांचा. लक्षात ठेवा. ओके समजतंय. बरं डबल बॉन्ड मधला एक पॉइंट त्या ठिकाणी तुम्हाला समजून दिल्याचा विसरलो. जर डबल बॉन्ड तर तुम्ही लिहून ठेवला असेल, नोट्स ज्याने लिहिलंय ना त्यांच्याकडे हा पॉइंट असेल. जर डबल बॉन्ड मधल्या कार्बन वरती आला असेल असा, ठीक आहे, तर त्याच्यामध्ये आपण असं करतो फ्रेंड्स. पहिलं एक्झाम्पल असं नाही तुझ्याकडे, असं ते पहिलं एक्झाम्पल. त्याच्यामध्ये
पहिलं एक्झाम्पल जे ते असं घेतो आपण CH3 CH डबल बॉन्ड CH सिंगल बॉन्ड CH3. मग नंबरिंग करताना तुम्ही कुठल्या बाजून पण केलं चालेल. मग 1 नंबर 2 3 आणि 4. त्यानंतर कॉमन नेम मध्ये जसं आपण IUPAC मध्ये 1 2 3 म्हणतो आपण, तसं कॉमन नेम मध्ये डबल बॉन्ड जर मधल्या कार्बनला असेल तर त्याला म्हणतो आपण अल्फा आणि बीटा. ठीक आहे. मग याचं पहिले आपण काय करू, कॉमन IUPAC कॉमन नेम लिहायचं. तर याच्यामध्ये ही डबल बॉन्डची जी लोकेशन आहे ती बीटा आहे. डबल बॉन्ड बीटा वरती आलेला आहे. बीटा 4 कार्बन आहे, 4 कार्बन. आणि डबल बॉन्ड साठी कॉमन नेम मध्ये YLENE आपण वापरतो. YLENE आपण त्या ठिकाणी वापरतो. समजलं. IUPAC मध्ये डबल बॉन्डचे काही एक्झाम्पल बाकी होते ते मी घेतो बेटा. ठीक आहे. 1 2 3 4 4 कार्बन आहे आणि 2 नंबरच्या कार्बनला डबल बॉन्ड अटॅच आहे तर ENE किंवा याचं नाव आलं बेटा 2 ब्युटीन. ठीक आहे. त्यानंतर अजून एखादा एक्झाम्पल घेतला असेल तर मी ते विकून टाकतो, नसेल तर लक्षात ठेवा. हा बोल. याच्यामध्ये आता आपण करू शकतो या बाजूला अल्फा बीटा. बरोबर. हा तुमचा पहिला नंबरचा कार्बन, दुसरा नंबरचा कार्बन, तिसरा नंबरचा कार्बन, चौथ्या नंबरचा कार्बन आणि 5व्या नंबरचा. मी नंबरिंग या बाजूनच का केली, कारण हा जो डबल बॉन्ड आहे या बाजून कसा आहे बेटा, जवळ आहे. ठीक आहे. या बाजून तो कसा आहे, दूर आहे. डबल बॉन्ड इकडे दूर आहे, इकडे जवळ आला. ज्या बाजूने नंबरिंग करायची त्या बाजूनं हा डबल बॉन्ड जवळ पाहिजे, म्हणून तिकडून नंबरिंग केली मी 1 2 3 4. लक्षात ठेवा. किती कार्बन होते रे याच्यामध्ये. ओके. तर याच्यामध्ये पहिले तुम्हाला तर लोकेशन बीटा डबल बॉन्डची 5 कार्बन आहे. पेंट डबल बॉन्ड YLENE. ठीक आहे. IUPAC नेम 5 कार्बन्स, 5 कार्बन. and triple bond location 2 number 2 YNE 2 YNE 2 YNE बेटा. टू YNE. सो पेंट 2 YNE याचं नाव आलं बेटा. ठीक आहे. हे 2 पॉइंट आपल्याला राहून गेले होते. तर कॉमन नेम ऑफ डबल बॉन्डच्या कॉमन नेम मध्ये बीटा पण येतो. तो कसा आला बीटा ते तुम्ही पाहून घ्या आता. डबल बॉन्ड मधल्या लोकेशनला असेल तर बीटा. अल्फा पहिल्या अल्फा, मग नंतर बीटा. समजलं. आता बघा, आता बघायचं आपल्याला 4 नंबरचा ऑर्गेनिक कंपाऊंड, ज्याचं नाव आहे बेटा हॅलो अल्केन. हॅलो अल्केन. याचा जो फॉर्म्युला आहे हॅलो अल्केनचा तो आहे CnH2n+1 बॉन्ड OH. सॉरी हॅलोजनचा इकडे बेटा X. आता तुम्हाला तर माहितीच आहे X स्टँड्स फॉर हॅलोजन, हॅलोजन ऍटम. आणि मग आता X आपल्याकडे 4 आहे बेटा. ठीक आहे. X म्हणजे हॅलोजन, हॅलोजन ऍटम. बरं, याच्यामध्ये आपण 2 शब्द वापरतो. एक वापरतो आपण हॅलो आणि एक शब्द वापरतो आपण हलाइड. नेमिंग सिस्टीम मध्ये. तर लक्षात ठेवा हॅलोजनचा तुम्हाला सिम्बॉल तर माहितीच आहे, X राहतो. ठीक आहे. X बदलला म्हणजे इकडे बदलतं. मग पहिला हॅलो बेटा Cl. Cl असेल अटॅच मध्ये
तर IUPAC मधला जो हॅलो आहे त्याला वापरायचं क्लोरो, आणि कॉमन नेम मध्ये असेल तर क्लोराइड. जर असेल तो ब्रोमिन तर वापरायचा ब्रोमो, आणि इकडे वापरायचं ब्रोमाइड. त्याच्यानंतर जर त्याच्यामध्ये असेल हे काय एफ आहे ना, एफ फ्लोरीन, फिर कल बाहर आहे क्या, तर एफ फ्लुरो ते असेल तर बेटा जेव्हा वापरायचं फ्लोराइड. 4 नंबर आय, त्याच्यामध्ये आयडो, आयोडाइड. हा, तर बघा याच्यामध्ये जर हॅलो तुला वापरायचे तर क्लोरो, ब्रोमो, फ्लोरो, आयडो. हॅलो हे जे वर्डिंग आहे हे आपण IUPAC मध्ये वापरतो. हालाइड हे जे आहे हे आपण कॉमन नेम सिस्टीम मध्ये वापरतो आपण. ठीक आहे, तर हा टेबल तुम्हाला मी लिहून दिलेला आहे, फक्त तो सेपरेट लिहून दिलेला आहे. ठीक आहे ना. हॅलो वर्ड इज यूज इन द IUPAC and halide this word is in the common, chloride, bromide, fluoride, iodide. so त्याचं ते कॉमन नेम असणार आहे. जसा हॅलोजन ऍटम तसं नाव बरं का. हा, हॅलोजन ऍटम नुसार नाव बेटा. Cl म्हणून क्लोरो, Br म्हणून ब्रोमो, F म्हणून फ्लोरो, आणि I म्हणजे बेटा आयडो. तर तिकडे आपला असा आणि हा फॉर्म्युला सुद्धा लक्षात ठेवा. हा हॅलो अल्केन म्हणजेच अल्किल अलाइड याचा हा फॉर्म्युला. एकदा CET मध्ये अरे हा क्वेश्चन विचारला गेला होता. जनरल फॉर्म्युला ऑफ अल्किल अलाइड CnH2n+1x हा त्याचा जनरल फॉर्म्युला आहे. त्यामुळे हे जे फॉर्म्युला तुम्हाला मी लिहून देतोय काही ऑर्गॅनिक कंपाऊंडचे, त्याचं पण तुम्हाला लर्निंग करायचंय बेस. ठीक आहे, पुढे बघा. आता या हॅलो अल्केनचा आपल्याला बघायचंय IUPAC. हा, आपण बघतोय कंपाऊंड हॅलो अल्केन. याचं जे कॉमन नेम आहे हे कॉमन नेम सेक्शन, त्याच्यानंतर एक IUPAC नेम सेक्शन. ठीक आहे. हा, तर हे कॉमन नेम सेक्शन आणि हे IUPAC नेम सेक्शन. त्याच्यामध्ये कॉमन नेम अल्किल अलाइड आणि IUPAC मध्ये हॅलो अल्केन. ऍक्च्युली हा जो हॅलो अल्केन आहे तुम्ही जर लिहिलेलं असेल नोट्स मध्ये तर लिहून घ्या. त्याला आपण जनरली RX असं लिहितो, RX. ठीक आहे, आणि R तुम्हाला आता माहिती पडणार आता की R कुठले कुठले असतात. काल पण सांगितलं तुम्हाला, मी आज पण सांगणार. CH3 बॉन्ड पहिला R, CH3 बॉन्ड, CH2 बॉन्ड दुसरा R, तिसरा CH3 CH2 CH2R, CH2 हा तिसरा R. त्यानंतर CH3 CH2 CH2 अजून एक CH2, 5 नंबर CH3 CH2 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 अजून एक CH2 आणि मग बॉन्ड. ठीक आहे. हा, याच्यामध्ये आता जे जे तुम्ही आता बघितलं त्यांचे प्रत्येकाची इकडे तुम्ही नाव लिहितो का. आता तुम्हाला हे नाव लक्षात ठेवायचे. CH3 म्हणजे मिथिल, CH3 CH2 म्हणजे इथिल, CH3 CH2 CH2 म्हणजे 3 कार्बन आहे ना, प्रॉपिल. CH3 CH2 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 म्हणजे ब्युटिल, CH3 आणि 4 टाइम्स CH2 पेंटिल. आता याला मी आता अटॅच करतो एखादा रिस्पेक्टिव्ह हॅलोजन. बरोबर आहे, रिस्पेक्टिव्ह हॅलोजन त्याच्यापैकी कोणतरी. हा, तुम्हाला तर माहिती पडलंय ना एक्स कोण कोण असू शकतं, Cl, Br, I किंवा F. यापैकी जे असेल ते. आता मी इथे लिहितो आयोडीन, मी लिहितो इथे F, इथे लिहितो Cl,
इथे लिहितो Br आणि इकडे ठीक आहे लिहून टाकतो आयोडीन. हा बघा, जसा कंपाऊंड तसं नाव आलं पाहिजे बेटा. त्याचं नाव काय बेटा? आयोडीन आल्यामुळे हलाइड आता तो कोणता घ्यायचा? आयोडाइड. इथे आला F तर घ्यायचा बेटा फ्लोराइड. Cl आला तर काय घ्यायचं रे? क्लोराइड. Br आला तर काय घ्यायचं बेटा? ब्रोमाइड. ठीक आहे. जसा Br हॅलोजन बदलला, आता बघा तुम्हाला जे दिलेलं नोट्स मी लिहायला दिलेलं आहे त्याच्यामध्ये मुळात इकडे हॅलोजन बदलले असतील. अरे हॅलोजन बदलू दे ना, तू नाव बरोबर आहे की तुमचे जे तुम्हाला नोट दिलाय त्याच्यावर फोकस करा तुम्ही आणि इकडे समजून घ्या तुम्ही. आयोडीन आला म्हणून आयोडाइड, इकडे पण शेवटी आयोडाइडच आहे, आयोडीन आहे म्हणून. ठीक आहे. आणि त्याच्यानुसार मग यांचे नाव आले. आता बघा हॅलो पहिले आणि मग नंतर अल्केन. आता याच्यामध्ये हॅलो कोण आहे? आयोडीन. मग त्यासाठी काय वापरतो आपण? आयडो. एकच कार्बन आहे रे, मिथेन. बघा त्याच्यानंतर F आहे फ्लोरो, 2 कार्बन आहे तर इथेन. ठीक आहे. इकडे किती आहे? Cl आहे. Cl म्हणजे कोण बेटा? क्लोरो. Cl म्हणजे क्लोरो, 3 कार्बन आहे प्रोपेन. इकडे Br ब्रोमो आणि 4 कार्बन आहे, 4 कार्बन आहे ब्युटेन. इकडे 5 कार्बन आहे, 5 कार्बन आहे 5 आणि आयोडीन आहे आयडो आणि 5 कार्बन आहे पेंटेन. बरोबर? आयडो पेंटेन, आयडो पेंटेन. ठीक आहे. तर अशा प्रकारे नंबर ऑफ कार्बनच्या अकॉर्डिंग मध्ये आपण तिकडे लिहिलं आणि हॅलोजनच्या अकॉर्डिंग मध्ये पण तिकडे नाव बदलवले आपण. आयोडीन होता म्हणून इकडे आला आयोडाइड आणि इकडे आला आयडो. F होता म्हणून आला फ्लोराइड आणि फ्लोरो. Cl होता म्हणून आला क्लोराइड आणि क्लोरो. Br होता म्हणून आला ब्रोमाइड ब्रोमो. आयोडीन होता म्हणून आला आयोडाइड आयडो. ठीक आहे. नंबर ऑफ कार्बन होता 1 म्हणून आला मिथिल, म्हणून आला मिथेन. नंबर ऑफ कार्बन होते बेटा 2 म्हणून आला इथिल, आला काय? इथेन. नंबर ऑफ कार्बन किती होते रे? 3 म्हणून काय आलं बेटा? प्रोपेन. नंबर ऑफ कार्बन किती होते याच्यामध्ये? 4 असल्यामुळे ब्युटेन. इथे होतं 5 त्याच्यामुळे आलं बेटा पेंटेन. बघा अशा प्रकारे त्या ठिकाणी हॅलोजन आल्यामुळे काय बदल झाला नावामध्ये किंवा कसं नाव लिहिलं आपण. आणि R आल्यामुळे वेगळे प्रकारचे R आहे बेटा, CH3 CH3 CH2 वगैरे वगैरे. हा सगळे R आहे बेटा. अल्किल आहे, मिथिल, इथिल, प्रॉपिल, ब्युटिल, पेंटिल. हा लक्षात ठेवा. बरं, प्रत्येकाला हे उमजलं समजलं? एखाद्याने रिप्लाय करा बेटा. हो सर. ओके, व्हेरी गुड सर. चलो बढिया. आता बघा याच्यामध्ये आपल्याला पुढच्या ऑर्गॅनिक कंपाऊंड कडे जायचं बेटा. 1 2 3 4 आणि 5 नंबर. आता तुमचा या ठिकाणी तुम्हाला घ्यायचा आहे अल्कोहोल. ठीक आहे बेटा, अल्कोहोल. आता या अल्कोहोलचा जनरल फॉर्म्युला ताई किंवा दादा CnH2n. ओके, CnH2n प्लस त्या ठिकाणी 1 बॉन्ड OH. ठीक आहे. हा जो फॉर्म्युला आहे हा अल्कोहोलचा आहे. आता याचं नवीन सिस्टीम कडे आपल्याला टर्निंग करायचंय. याचं जे प्रेझेंटेशन आहे जसं आपण इकडे आता RX केलं होतं तसं आता अल्कोहोलचं ROH आहे. हे सगळे जे मी तुम्हाला सांगतोय हे रिॲक्शन मध्ये तुम्हाला वापरायचे बेटा. तर पहिल्यांदा आपण बघणार आहे सगळ्या ऑर्गॅनिक कंपाऊंडचे यांचे कॉमन नेम्स. कॉमन नेम आणि त्यानंतर पाहायचं त्यांचं IUPAC नेम. ठीक आहे. मग आता पहिला ऑर्गॅनिक कंपाऊंड अल्कोहोलचा CH3 बॉन्ड, दुसरं
CH3 आता आपण पाहिलं ना, सेम पॅटर्न बेटा. तिसरं CH3 CH2 CH2 बॉन्ड. 4 नंबर CH3 CH2 CH2 and CH2. 5 number CH2 sorry CH3 CH2 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 and अजून एक CH2 का? हो, एक CH2 आणि बॉन्ड. आता आपण सगळ्यांचे नाव लिहून घेतले होते, तुम्हाला आठवते ना आता. CH3 द नेम ऑफ कंपाउंड इज मिथाइल. CH3 चं नाव काय बेटा? मिथिल. CH3 CH2 इथिल. CH3 CH2 CH2 प्रोपिल. आपण जे आता लिहिलंय की त्याचे नाव आहे बेटा त्या स्ट्रक्चरचे. जसे याचं नाव 4 कार्बन आहे, बॉन्ड आहे ना ब्युटिल. 5 कार्बन आणि बॉन्ड आहे पेंटिल. आता जर याला आपण या ठिकाणी लिटरली जर तुम्ही या ठिकाणी OH अटॅच केला असा, बघा ना तुम्ही, हे सगळं झालं तुमचे R. हे सगळे R आहे ना, मिथिल, इथिल, प्रोपिल, ब्युटिल, पेंटिल, मिथिल, इथिल, प्रोपिल, हा ब्युटिल, हा पेंटिल. ठीक आहे, हा म्हणजे R आहे बेटा ते सगळे. आता काय झालं बघतो, OH. त्याला OH 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 OH. जसा लावला की नाही तू OH, तसं इकडे तुम्हाला लगेच काय लिहायचं माहिती का? अल्कोहोल 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 अल्कोहोल. ठीक आहे, आणि त्याचा रिस्पेक्टिव्ह किती कार्बन आहे याच्यामध्ये? जेवढे कार्बन आहे, 1 कार्बन आहे बेटा, 1 कार्बन. त्याच्यामध्ये 2 कार्बन आहे. 2 कार्बन साठी आपण वापरतो बघा. आता तुमच्या याच्यामध्ये कोण आहे बेटा? OH आहे. मग OH असल्यामुळे याचं जे IUPAC नेम बेटा ते असतं अल्कॅनॉल. अल्कोहोलचं IUPAC नेम अल्कॅनॉल आहे, आणि त्याचं कॉमन नेम जे ते आहे अल्किल अल्कोहोल. म्हणून काय ते मिथिल अल्कोहोल, इथिल अल्कोहोल, प्रोपिल अल्कोहोल, ब्युटिल अल्कोहोल, पेंटिल अल्कोहोल. आणि इथे काय ते अल्कॅनॉल म्हणून काय लिहि मिथॅनॉल. 2 कार्बन OH इथॅनॉल. 3 कार्बन OH प्रोपॅनॉल. 4 कार्बन OH. 5 कार्बन OH. समजलं ना? तर अशा प्रकारे या ठिकाणी आपण बघितलं अल्कोहोलचं नॉमेनक्लेचर. आणि नॉमेनक्लेचर हे अल्कोहोलचं तुम्हाला होमोलॉगस सिरीज ऑफ अल्कोहोल 10वीला तुम्हाला होतं. ठीक आहे, पण तुम्हाला फक्त ठीक आहे ना होमोलॉगस सिरीज होते, त्यांचे नाव पण असतील 2-3 तुम्हाला माहिती, पण हे IUPAC नाव तुम्हाला माहिती. कॉमन नेम थोडेसे अननोन, पण ते झालं तुमच्यासाठी नोन होता. मिथेन होता म्हणून मिथिल, इथेन होता म्हणून इथिल, प्रोपॅनॉल, ब्युटॅनॉल, पेंटॅनॉल. त्याच्यावर तुम्हाला अंदाज लागतोच. मिथ मिथाइल, इथ इथाइल, प्रोप प्रोपाइल, ब्यूट ब्युटाइल, पेंट पेंटाइल. समजलं? हा. कार्बन 1, कार्बन 2, कार्बन 3, कार्बन 4, कार्बन 5. ठीक आहे, तर हा झाला तुमचा अल्कोहोलचं नॉमेनक्लेचर सिस्टम. आता जसं आपण आता या अल्कोहोलला बघितलं, तसंच आपल्याला आता पुढच्या ऑर्गॅनिक कंपाऊंडला बघायचे. 6 नंबरचा जो ऑर्गॅनिक कंपाऊंड त्याला पाहिजे आपल्याला. ठीक आहे, सो चला 6 नंबरचा ऑर्गॅनिक कंपाऊंड, ज्याचं नाव बेटा प्रायमरी अमाइन. प्रायमरी अमाइन चा फॉर्म्युला आहे RNH2. असा त्याचा फॉर्म्युला आहे RNH2. ठीक आहे, जर मी याला फॉर्म्युला द्यायचं म्हटलं तर याचा मी फॉर्म्युला देऊ शकतो तुम्हाला. हा जो फॉर्म्युला मी तुम्हाला लिहून दिलेला आहे हा R चा फॉर्म्युला आहे, आणि याला अटॅच करायचं बेटा NH2. तर प्रायमरी अमाइनचं हे फॉर्म्युलेशन आहे. ठीक आहे, बर.
तर आता याच्यामध्ये तुम्हाला बघायचंय, याला आपण कसं लिहितोय तुम्ही पाहिलं त्याला, RNH2 बरोबर. हा, आता याचं पहिलं कसं येईल, अरे R तर सेमच आहे ना, CH3NH2. आता असं पाहिलं तुम्ही सगळं, R CH3 CH2 NH2. बरोबर. त्याच्यानंतर 5 नंबर, आता बघा, आता हे झालं तुमचं रिस्पेक्टिव्ह. हा, आता याच्या रिस्पेक्टिव्ह आपल्याला काय करायचं इकडे, ओके, त्याचे कॉमन नेम साठी आपल्याला तयारी करायची. आता कॉमन नेमची तयारी, वा रे वा. ठीक आहे, कॉमन नेम. तर लक्ष द्या, कॉमन नेम मध्ये याचं जे नेम येईल बेटा, ते बेटा अल्किल अमाइन. अल्किल अमाइन. हा मिथिल आहे, मिथिल अमाइन. हा इथिल आहे, इथिल अमाइन. NH2 ना, NH2 म्हणजे अमाइन. ठीक आहे, त्याच्यानंतर हे 3 कार्बन आहे, 3 कार्बन, प्रोपाइल अमाइन. 4 कार्बन आहे, ब्युटिल अमाइन. आणि 5 कार्बन आहे, तर पेंटिल अमाइन. ठीक आहे, नंबरिंग करता तुम्हाला माहितीच आहे, नंबरिंग आपण कुठल्या बाजूने करणार, NH2 च्या बाजूने करणार. जर तुम्हाला करायचं इच्छा असेल तर आपण नंबरिंग कुठल्या बाजूने केली पाहिजे, तर ज्या बाजूने जवळ आहे NH2 त्या बाजूने आपण नंबरिंग करतो. ठीक आहे, कार्बनच्या डोक्यावरती 1 2 3, 1 2 3 4, NH2 पाहायचा आणि तिथून नंबरिंग सुरू करायची. ठीक आहे बेटा. सो आता इकडे तुम्ही पहा, तर याच्यामध्ये काय दिलेलं आहे तुम्हाला, तर याच्यामध्ये ठीक आहे, IUPAC नेम तुम्हाला आता इकडे लिहायचे. आता IUPAC मध्ये आपण काय लिहितो, अल्केनच्या शेवटी लावतो बेटा अमाइन, अल्कॅन अमाइन. मग पहिल्याच याच्यामध्ये कार्बन एकच आहे बेटा, मग 1 कार्बन वाल्याला मिथॅन अमाइन, 2 कार्बन वाल्याला इथॅन अमाइन, 3 वाल्या कार्बनला प्रोपॅन अमाइन, 4 कार्बन वाल्याला ब्युटॅन अमाइन, 5 कार्बन वाल्याला पेंटॅन अमाइन. ठीक आहे, पेंटॅन अमाइन. तर बघा, जेवढे नंबर ऑफ कार्बन आहे त्याच्यानंतर फक्त तुम्हाला अमाइन वर्ड वापरायचं आहे. इथे पण तुम्हाला नंबर ऑफ कार्बन पाहिजे, इथे पण तिकडे तुम्हाला शेवटी वापरायचा वायल आणि त्याच्यानंतर वापरायचा आहे अमाइन. इकडे डायरेक्ट मिथॅन अमाइन, इथॅन अमाइन, प्रोपेन अमाइन, ब्युटेन अमाइन, पेंटॅन अमाइन, नंबर ऑफ कार्बनच्या अकॉर्डिंग. प्रत्येकाला प्रायमरी अमाइनचा नॉमेनक्लेचर समजलं का रे? परत बोला. अमाइनचं नॉमेनक्लेचर समजलं का? हो सर. मुलींमध्ये? हो सर. यस बेटा. ओके. अरे आता याच्यामध्ये आपल्याला पुढचा ऑर्गॅनिक कंपाऊंड बघायचा आहे. ठीक आहे बेटा, पुढचा ऑर्गॅनिक कंपाऊंड आहे
आपण असं म्हणूया, आपण त्याला अल्डिहाइड, अल्डिहाइड आणि मी दोघांना कंबाईन करतो का डायरेक्ट एक कट्टे, कार्बोक्सिलिक ऍसिड. ठीक आहे, चला अल्डिहाइड साठीचा फॉर्म्युला जो आहे बेटा तो आहे RC डबल बॉन्ड O आणि H, आणि यांचा फॉर्म्युला आहे RC डबल बॉन्ड O आणि काय OH. समजला? हा, दोघांमध्ये थोडे नियम वेगवेगळे राहू द्या, सेपरेट सेपरेट घेऊ बेटा. राहू द्या, चला काम करायचं. अल्डिहाइड, अल्डिहाइड अल्डिहाइड साठी फॉर्म्युलेशन आहे RC डबल बॉन्ड O आणि काय बेटा H. ठीक आहे, हा, तर इकडे हा अल्डिहाइड आहे. ठीक आहे, इकडे त्याचं कॉमन नेम आणि इकडे त्याचं IUPAC नेम. याचं जे कॉमन नेम आहे RCHO च जे कॉमन नेम आहे ते आहे अल्डिहाइड आणि याचं IUPAC नेम आहे अल्कॅनल. आता बघा एक्झाम्पल बघा, जर या CHO ला H अटॅच झाला, त्याच्यानंतर त्यालाच CH3 झाला अटॅच, त्यालाच जर CH3 CH2 अटॅच झाला आणि त्यालाच जर CH3 CH2 CH2 अटॅच झाला 5 नंबर, जर त्यालाच इकडे नंबर ऑफ कार्बन माझे वाढत चालले बेटा, याच्यामध्ये नंबर ऑफ कार्बन 1 आहे, मग नंतर 2 आहे, मग नंतर 3 आहे, तुम्हाला ते दिसतंय. ठीक आहे, नंबर ऑफ कार्बन, ठीक आहे, रिस्पेक्टिव्ह बदल तिकडे आपल्याला अपेक्षित आहे बेटा नंबर ऑफ कार्बनच्या नुसार. बिलकुल बिलकुल, नंबर ऑफ कार्बन जर त्या ठिकाणी 1 आहे पहिल्या नंबर मध्ये, 1 कार्बन, मग ते 2 कार्बन, पण कॉमन नेम लिहिताना हा काही तुम्ही विचार करू नका. कॉमन नेम मध्ये कसा करायचा विचार, याला आपण H लावलाय CHO ला, याला आपण CS लावलाय, इथे आपण याला अटॅच केलंय, याला अटॅच केलंय, याला अटॅच केलंय आपण CHO ला, असं बघायच्याकडे. जर H अटॅच, तर याचं जे नेमिंग सिस्टम मधलं नाव आहे ते फॉर्म CH3 अटॅच ऍसिड, CH3 CH2 अटॅच प्रोपियोन, CH3 CH2 CH2 अटॅच ब्युटीन. आणि हा ग्रुप जर अटॅच असला 4 कार्बन वाला CHO ला तर व्हॅलिड. आणि हा जो सगळा ग्रुप बेटा हा अल्डिहाइड आहे. CHO CHO काय आहे, CHO 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 सर्व अल्डिहाइड आहे. पुढे लावायचं फक्त शब्द अल्डिहाइड, फॉर्म अल्डिहाइड, ऍसिड अल्डिहाइड, प्रोपियोन अल्डिहाइड, ब्यूटीर अल्डिहाइड, व्हॅलिर अल्डिहाइड, फॉर्म अल्डिहाइड, ऍसिड अल्डिहाइड, प्रोपियोन अल्डिहाइड, ब्यूटीर अल्डिहाइड, व्हॅलिर अल्डिहाइड. ठीक आहे. हा, आता तुम्हाला प्रत्येकामध्ये जे कार्बन दिलेले आपण ते पण तुम्हाला माहिती समोर दिलेले आहेत. ते किती कार्बन आहे, तर पहिल्या स्ट्रक्चर मध्ये कार्बन 1 आहे,
दुसऱ्यामध्ये 2 कार्बन आहे, इकडे 3 कार्बन आहे, इकडे 4 कार्बन आहे आणि ते 5 कार्बन बेटा. हा नंबरिंग करताना अशी करायची, CHO कडून मागे. ठीक आहे, नंबरिंग सुद्धा सिस्टमॅटिक पाहिजे. ठीक आहे, तर नंबर ऑफ कार्बनच्या अकॉर्डिंग मध्ये मग काही IUPAC नाव आहे बेटा. बरोबर की नाही? IUPAC नेम हे याच्यावर आधारित बेटा, नंबर ऑफ कार्बन वरती. नंबर ऑफ कार्बन 1, तर याचं नाव काय असतं? IUPAC AL असतं शेवटी. 1 कार्बन मिथॅनॉल, 2 कार्बन प्रोपॅनॉल, 3 कार्बन सर इथेनॉल. सॉरी ते बघण्यात दृष्टिकोन बदलला. 2 कार्बन इथेनॉल, 3 कार्बन प्रोपॅनॉल, 4 कार्बन ब्युटॅनॉल, 5 कार्बन पेंटॅनॉल. ठीक आहे, सो बेटा मिथॅनॉल, इथेनॉल, प्रोपॅनॉल, ब्युटॅनॉल, पेंटॅनॉल, दीज आर द ऑर्गेनिक कंपाऊंड. अल्डिहाइडिक कंपाऊंड आहे. हा नावावरून बी समजलं पाहिजे की तो अल्डिहाइड आहे. हा मिथॅनॉल डोक्यामध्ये, मिथॅनॉल वरती प्रश्न असेल तर विचार करायचा की CHO आहे. ठीक आहे, सगळ्यात महत्वाचं आहे 1 कार्बन फॉर्म, 2 कार्बन ऍसिड, 3 कार्बन प्रोपियोन. ओके, so according that is H and form, CH3 and acid, CH3 CH2 and propione, CH3 CH2 CH2 butyl. इकडे एवढा मोठा ग्रुप व्हॅलिड असं. ठीक आहे, सो प्रत्येकाला अल्डिहाइडचं कॉमन नेम आणि IUPAC नेम आणि त्याचं स्ट्रक्चर कळलं का रे? हो सर. चलो बढिया. आता आपण जाऊया आपल्या 8 नंबरच्या कंपाऊंड कडे. 8 नंबर कार्बोक्सिलिक ऍसिड. कार्बोक्सिलिक ऍसिडचा जो फॉर्म्युला आहे तो आहे बेटा RC≡O बॉन्ड OH. कार्बोक्सिलिक ऍसिड. हा बरं, फॉर्म्युला तर तुम्हाला कळला, आता मी पण लिहितो इथे बार. RC≡O OH. ठीक आहे, म्हणजे याच्या रिस्पेक्टिव्ह आता इथे बघा, याला जर मी H अटॅच केला COOH ला, ठीक आहे, मी जर याला CH3 अटॅच केला, ऍक्च्युली ते 1 2 3 इकडे 1 द्यायचं, इकडे 2 द्यायचं. CH3 COOH, CH3 CH2 COOH, CH3 CH2 CH2 अजून एक आणि मग COOH आणि त्यानंतर इकडे बरोबर. हा, जसं आपण आता या ठिकाणी बघितलं तसंच तुम्हाला इथे पण पाहायचंय. याचं कॉमन नेम, याचं कॉमन नेम, यांचं कॉमन नेम, इकडे पण आपल्याला त्यामध्ये बघायचं होतं. ठीक आहे, हा कॉमन नेम साठी कॉमन नेम आणि IUPAC नेम. ठीक आहे, हा कॉमन नेम मध्ये आपण ऍसिड साठी वापरतो IC ऍसिड हा वर्ड आणि IUPAC मध्ये वापरतो आपण OIC ऍसिड. OIC ऍसिड.
आता तुम्हाला माहित झालेलं आहे की जेव्हा आपण IUPAC नाव लिहितो, कॉमन नेम लिहितो, तर सेम अल्डिहाइड सारखं इथे विचार करायचा आहे. EH आहे तर फॉर्म वापरायचा, बरोबर. CH3 आहे तर ऍसिड घ्यायचं. पण फक्त हा नियम तुम्हाला जे सांगतो मी तुम्हाला, हा फक्त CHO आणि कार्बोक्सिलिक ऍसिड साठी वापरायचं बरं, कॉमन नेम मध्ये. हा प्रत्येक टायमाला वापरायचं नाही. CHO आणि COOH असेल तर नावामध्ये तुम्ही वापरता. मग नंतर हा ग्रुप लागलेला असेल तर त्याला प्रोपिओन अल्डिहाइड सारखं देते. हा जर लागेल असेल तर ठीक आहे. आणि हा एवढा मोठा 4 कार्बनवाला ग्रुप जर त्याला COOH टाकायचे असेल तर इकडे मिटा व्हॅल्यू. आणि तुम्ही तर बघितलं आता, त्याच्या पुढे आपल्याला काय लावायचंय? IC ऍसिड, फॉर्मिक ऍसिड, ऍसिडिक ऍसिड, प्रोपिओनिक ऍसिड, ब्युचरिक ऍसिड, व्हॅलेरिक ऍसिड असे त्याचं नाव. ठीक आहे. हा नंबर ऑफ कार्बन किती रे? पहिल्या याच्यामध्ये 1, इकडे 2, इथे 3, इथे 4 आणि इथे 5. रिस्पेक्टिव्ह नंबर ऑफ कार्बन नुसार त्यांचे नाव येतील. 1 कार्बन शेवटी वापरायचं फक्त ऑइक ऍसिड, इथॅनॉइक ऍसिड. 2 कार्बन आहे का? बर, याचं नाव मिटा इथॅनॉइक ऍसिड. 3 आहे का? प्रोपॅनॉइक ऍसिड. 4 आहे का? ब्युटॅनॉइक ऍसिड. आणि 5 आहे का? कॉमन नेम लक्षात ठेवायचे आहे. बघा मग अशा प्रकारचं बिलकुल अल्डिहाइड सारखाच आहे बेटा. हा बिलकुल अल्डिहाइड सारखाच होता, फक्त याच्यामध्ये IC ऍसिड वापरला आपण, तिकडे आपण वापरलं होतं अल्डिहाइड. हा फंक्शन ग्रुप लक्षात ठेवा, COOH कार्बोक्सिलिक ऍसिड. आणि तेव्हा तुम्हाला IC ऍसिड किंवा ऑइक ऍसिड याचं जे वर्ड आहे ते यूज करायचे नेमिंग सिस्टीम मध्ये. ठीक आहे. ओके, झाला का? समजलं तुम्हाला? हो सर. अल्डिहाइड सारखाच आहे हा. हा ओके, 1 मिनिट. ठीक आहे. तर अजून 2 त्या ठिकाणी बाकी आपले. हे 2 जे आहे तुम्हाला मी उद्या एक्सप्लेन करतो. ठीक आहे. तुमच्या जे नोट्स टाकल्या मी ते PDFच्या, त्याच्यामध्ये सर्व तुम्हाला दिलेले आहे. आणि उद्याच्या दिवशी तुमचे नॉमेनक्लेचर सिस्टीम होऊन जाईल बेटा. ठीक आहे. आणि उद्याच तुम्हाला त्या ठिकाणी मी शिकवणार आहे की जर तुम्हाला कॉमन नेम दिलेला असेल, मी शिकवणार नाही म्हणजे इन द सेन्स तुम्ही त्या अभ्यास करून द्यायचा आहे, आपल्याला रिव्हिजन करायची आहे. कॉमन नेम जर दिलेलं असेल तर त्याचं स्ट्रक्चर कसं लिहायचं याची आपल्याला उद्या प्रॅक्टिस करायची. त्यानंतर IUPAC नेम दिलेला असताना त्याचं स्ट्रक्चर कसं लिहायचं. ठीक आहे. तुम्हाला मी स्ट्रक्चर वरून नाव शिकवतोय बेटा. मी तुम्हाला आता जे चालू आहे नॉमेनक्लेचर, ते स्ट्रक्चर वरून कॉमन नेम कसं घ्यायचं, स्ट्रक्चर वरून कॉमन IUPAC नेम कसं घ्यायचं हे तुम्हाला मी शिकवलं. आता याची दुसरी बाजू बाकी आपल्या, आता कॉमन नेम वरून स्ट्रक्चर. पण त्याच्यात तुम्हाला बऱ्याच गोष्टी माहिती असणं जरुरी बेटा. सो टुमॉरो आपल्याला आता जे 2 बाकी आहे ऑर्गॅनिक कंपाऊंड ते आपण बघितले की आपण शिकू कॉमन नेम दिलेला असताना स्ट्रक्चर लिहायचं. प्रॅक्टिस, फक्त जस्ट प्रॅक्टिस, लिहायचं वगैरे नाही. पण मग तुमची इच्छा असेल की कशा प्रकारे माइंड सेटअप करायचा, पण प्रत्येकानं स्टडी करून ठेवा बरं का. जे मी घेतोय त्याचा स्टडी आपण केला पाहिजे. दुसरी गोष्ट, जे ऑनलाईनला करताय त्यांची फीस जर बाकी असेल, ठीक आहे, म्हणजे ऑनलाईन जे करताय फक्त ऑनलाईन, जसं हेमांगी आहे,
नागसेने, रोहन आहे. तर हे विद्यार्थी फक्त ऑनलाईन लेक्चर करताय. तर यांना सांगायचं मला की तुम्हाला तुमची फी जी आहे ती या ठिकाणी तुम्ही जितकी भरलेली आहे, ठीक आहे, त्याच्या अजून तुम्हाला पुढे त्या ठिकाणी पेमेंट करायचं आहे. पूर्ण फी जी बेटा ती ओके 8,000 आपल्याला त्या ठिकाणी नील करायची आता. हा, आणि जे ऑफलाईनला येतात त्यांनी पण उद्याच्या दिवशी जमा करायची फी. ठीक आहे. परवाला जर तुम्ही केलं या ठिकाणी, परवाला जर करताय तर ते फी घेऊन या तुम्ही परवाला, कारण काही काही मुलांचं उद्या फंक्शन आहे बेटा. ठीक आहे, मग ते फंक्शन असेल तर मग ते येणार नाही. पण परवा आहे सांग किंवा उद्या पण तुम्ही दिलं फी वगैरे तर मी तिकडे आहेच क्लास घ्यायला. तर फी इज व्हेरी व्हेरी सिरियस इश्यू आहे, कारण त्या ठिकाणी बाकीचे क्लासवाले वन टाइम घेऊन टाकता. ओके, आपण तसं नाही. पण आता मी सोडणार नाही कोणालाच. या ठिकाणी शुक्रवारी, आजचा काय बुधवार आहे, गुरुवार, शुक्रवारच्या दिवशी ऑफलाईन किंवा असो ऑनलाईन तिकडे मी त्यांना एंट्रीज देणार नाही. पूर्ण फी त्या ठिकाणी नील करायची बेटा. एवढा दिवस कोणी फक्त काय वाट. ठीक आहे, चालेल. ओके, बाय, टेक केअर, गुड नाईट.